अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता 1ली ते 10वी सर्व मंडळांच्या शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये मराठी विषय सक्तीचा हा लागू करण्यात आलेला आहे। आपण सन्माननीय आमदार महोदय, आपण जे बोलता ही वस्तुस्थिती आहे की काही मंडळांच्या अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी केले जातात आणि म्हणून काही शाळांमध्ये मराठी बंधनकारक करीत असताना दुसरी भाषा म्हणून आणि काही ठिकाणी तिसरी भाषा म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी आहे, परंतु मराठी भाषा शिकवणं बंधनकारक ऑलरेडी त्या ठिकाणी नियम कायदाचा आहे। 1 एप्रिल 2020 पासून या आधी 9 मार्च 2020च्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतचा अधिनियम लागू करण्यात आलेला आहे। आपण ज्या शाळेच्या संदर्भातील सूचना केली निश्चितपणे त्या ठिकाणी तपासून घेतलं जाईल आणि मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे याचं त्यांना जाणीव करून त्या ठिकाणी त्या पद्धतीची कार्यवाही करण्याची सूचना करण्यात येईल। अरुण अध्यक्ष महोदय, कारवाई कोणती करणार आहेत, ऍक्शन काय घेणार आहात? हे फक्त आपण बोलतोय तपासणी करणार, तपासणी होणार, तपासणी होत राहते, पण त्याच्यावर कारवाई काय होणार आहे हा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, ज्या माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवलं जात नसेल अशा तक्रारी आल्या की तात्काळ त्याची चौकशी करू। चौकशीमध्ये जर आढळून आलं की तिथे शिकवलं जात नाही त्यांना त्या पद्धतीची समज दिली जाईल आणि एवढं करूनही जर कोण मराठी भाषा शिकवणं बंधनकारक याचं पालन करत नसेल तर त्या संस्थेची मान्यता सुद्धा रद्द करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, मराठी भाषा सर्व माध्यमांच्या सर्व मंडळांच्या शाळेमध्ये शिकवणं बंधनकारक या संदर्भामध्ये आपल्या शासनाने ऑलरेडी अधिनियम केलेला आहे, कायदा केलेला आहे आणि म्हणून त्याची सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे। मराठी भाषा शिकवण्याच्यासाठी मराठी किमान 10वीच्या SSC मध्ये मराठी शिकलेला म्हणजे मूळ याच्यामध्ये शिक्षक त्या ठिकाणी असणं पण त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्याही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना मी विनंती आवाहन करतो की आपल्यालाही जर कुठे असं आढळून आलं की या शाळेमध्ये मराठी शिकवलं जात नाही, आपण जर निदर्शनास आणून दिलं तर त्याची तात्काळ चौकशी केली जाईल। चौकशीमधनं त्यांना संधी दिली जाईल आणि संधी देऊनही जर त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर त्या शाळेवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। सन्माननीय सदस्य अमितजी देशमुख साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, आपल्या मराठी मंडळामध्ये तर मराठी सक्तीचा हा काही विषयच नाही, सगळ्यांना ज्ञातच आहे। तथापि CBSE, ICSE, IB आणि केम्ब्रिज सकट सर्व शाळांना मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हे अनिवार्य आहे, कायद्याने ते केलेलं आहे आणि आपण जी सूचना केलेली आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। प्रत्येक विषयाची ज्या पद्धतीने परीक्षा असते ते मराठीची पण होईल। नवीन त्याच्याविषयी परत भाष्य करण्याची काय आवश्यकता आहे आणि हे शिकवण्याच्यासाठी पण कोणत्या क्वालिफिकेशनचे शिक्षक असले पाहिजेत हे सगळे सांगितलं ना। CBSE सर्व उर्दू माध्यमांसकट तुम्हाला जे अपेक्षित आहे, उर्दू माध्यमांसकट सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हा आपल्या सरकारचा कायदा आहे आणि त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे आपण सर्वजण मिळून, शिक्षण विभागाची तर जबाबदारी आहेच परंतु आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी सामूहिक जबाबदारी म्हणून पार 7व्या वेतन आयोगाची थकबाकी शिक्षकांची अजूनपर्यंत दिल्या गेलेली नाही अशी पण माझी माहिती आहे। 5 मे 2008 पूर्वी
ज्यांची जाहिरात देऊन नियुक्ती केली होती 5 मे 2008 जसं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी जे लागलेले आहेत, पण त्यांची जाहिरात त्याच्या आधीची होती आणि त्यांची नियुक्ती पण आधीची आहे, त्यांचा प्रश्न नाही आहे. पण ज्यांची जाहिरात आधी होती आणि 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर त्यांची नियुक्ती झाली, त्यांना राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. हेच सूत्र महानगरपालिकेच्या बाबतीत आहे. महानगरपालिकेने मात्र 1 नोव्हेंबर 2005च्या ऐवजी 5 मे 2008 ही तारीख OLPS म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या दृष्टिकोनातून ही तारीख निर्धारित केलेली आहे. त्यामुळे 5 मे 2008 पूर्वी ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत परंतु जाहिरात होती अशांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू होणं आवश्यक आहे, पण ते सुद्धा केल्या गेलेलं नाही. असे हे काही प्रशासकीय प्रश्न या प्रशासनाच्या कालावधीमध्ये निर्माण झालेले आहेत. त्याची पूर्तता होणं आवश्यक आहे. मला खात्री आहे की आजच्या या प्रस्तावाच्या निमित्ताने मी जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत हे सगळे प्रशासकीय प्रश्न आहेत. या प्रशासकीय प्रश्नाच्या बाबतीत राज्य शासन हा निश्चितपणे महानगरपालिकेला सूचना देऊन यामध्ये जे काही प्रशासकीय अडथळे शिक्षकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये निर्माण होऊ पाहत आहेत ते दूर केले जातील असा मला विश्वास वाटतो आहे. सन्मान्य